क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊ नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोंडे वय 25 वर्षे हे काल सकाळच्या सुमारास गोदावरी नदीमध्ये गेले असता पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष भीमाशंकर तांगतोंडे हा तरुण शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेल्याचे बेपत्ता झाला असल्याची घटना घडली होती। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्य दुसऱ्या दिवशी देखील तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असताना आज शुक्रवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडण्यास प्रशासनाला यश आले आहे। कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोंडे वय 25, अमोल भीमाशंकर तांगतोंडे वय 30, प्रदीप भीमाशंकर तांगतोंडे वय 28 व नारायण भिकाजी तांगतोंडे वय 52 हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याची मोटारी काढण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार या शेतकऱ्यास निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची नेसलेली साडी सोडून तरुणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवण्यात त्यांना यश आले आहे। त्यात संतोष हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे। त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले व अमोल प्रदीप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते, परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आल्याने व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची तब्येत बरी असल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी काल सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू केले, मात्र सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नसल्याने दुसऱ्या दिवशी देखील बोटीच्या द्वारे शोध मोहीम सुरू असताना दुपारच्या सुमारास मृतदेह हा तरंगून वरती आल्याने काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तहसीलदार भोसले यांना कळवताच कोपरगाव नगर परिषदेच्या रेस्क्यू टीमच्या बोटीद्वारे सदर मृतदेहाला बाहेर काढण्यात आले आहे। आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण, तहसीलदार संदीप कुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मंडळ अधिकारी नानासाहेब जावळे, तलाठी दीपाली विधाते, सामाजिक कार्यकर्ते मंगेश अवताडे, पोलीस पाटील रामराजे भोसले, कालोआप्पा आव्हाड, संजय विधाते, प्रशांत शिंदे, किरण सनगीर, प्रमोद सनगीर, घनश्याम कुरे, आकाश नरोडे, विशाल कासार, रावसाहेब मोकळ यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले आहेत। तर सदर तरुणाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह मंजूर गावामध्ये व पंचक्रोशीमध्ये मोठी शोककळा पसरल्याचे पाहायला मिळते आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाल्मिक गायकवाड, कोपरगाव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।